ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ या तीन महत्त्वाच्या एमआयडीसी क्षेत्रांना आखातातल्या युद्धाचा फटका बसला असून गेल्या महिनाभरात या तीन एमआयडीसी क्षेत्रांचं हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालंय। ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ एमआयडीसी क्षेत्रात अनेक लघुउद्योग आहेत। त्यात रासायनिक आणि कापड उद्योगांसह लहान लहान वस्तू बनवणाऱ्या उद्योगांचा समावेश आहे। पाहूयात आमचा प्रतिनिधी सुरेश काट्टेनं इथल्या व्यावसायिकांशी केलेली बातचीत। आमच्या आता हे कंपन्यांमध्ये शॉर्टेज व्हायला लागलेले वर्कर्सांचे आणि जे रॉ मटेरियल्स जे आहेत त्याचे रेट्स वाढल्यामुळे आमच्या इथे आता स्टॉक आमच्या कंपन्यामध्ये चालवायला ते प्रॉफिट तर सोडूनच द्या, आता लॉसमध्ये आम्ही माल बनवून विकतोय, पण त्यात कितीपर्यंत आम्ही इंडस्ट्रीज चालू ठेवण्यात येईल ते आम्हाला अजूनही माहिती नाही। प्रेजेंटली क्या हो गया कि कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल्स हैव गॉन मोर देन डबल। फॉर एग्जांपल ऑल द ऑर्गेनिक प्रोडक्ट्स सॉल्वेंट्स का कॉस्ट बढ़ गया है। बढ़ने से क्या हो गया कि अपना प्रोडक्शन कॉस्ट इज गॉट इंक्रीज while the selling prices remain the same. So this has led to the substantial loss to the industries. That's what most of the industries are facing now. आता सध्या जर असं परिस्थिती आहे की आम्ही स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे टेंडर्स घेतो। टेंडरचे रेट जे असतात फिक्स असतात, 3-4 वर्षासाठी असतात। अशा वेळेला काय होतं की आत्ता जे रॉ मटेरियलच्या प्राइजेस जे आहेत ते 30 ते 40% हाईट झाले। सॉल्वंट तर 3 ते 4 पटीने वाढले। अशा वेळेला आत्ता आम्ही जे सरकारला विकणार आहोत ते लॉसमध्येच विकणार आहोत। जोपर्यंत लॉस सहन करण्याची ताकद आहे तोपर्यंत कंपनी करेल, पण पुढे ते शक्य होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।